गुड मॉर्निंग मित्रांनो, मी साहिल लटके तुमचं स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर साहिल लटके ब्लॉग्स. खूप उशिराने मी ब्लॉग टाकतो आहे, मला माहिती आहे खूप लेट झालं आहे, थोडे कंटेंट नव्हते. तर आता आपण आज जाणार आहोत लोणावळ्याला आई एकविरा मंदिराच्या इथे दर्शन घ्यायला वाया बाईक. मी आता आहे रोहाला. सो मोठं व्लॉग तर नाही होणार, बट काही क्लिप्स येतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे जिथे मी स्टॉप घेईल तिकडचे तुम्हाला क्लिप्स ह्यामध्ये ॲड करत जाईल, तुमच्याशी बोलेल, मजा करू. हा व्लॉग आपण मस्त बनवू. आणि हां, जर ह्यानंतरचीही आपण दर संडेला कुठे ना कुठेतरी ट्रिपला जाऊच, कारण की विंटर सुरू झालं आहे, तर त्याचे पण व्लॉग्स येतील. सो आता ट्यून करू शकता तुम्ही चॅनलला. एव्हरी वीक एक व्लॉग तरी असेलच, बघूया. तर आता मी आहे नॉर्मल माझ्या वेअरवरती, ड्रेसिंगवरती. तर आता आपण लगेच गिअर अप होऊ आणि निघूया गिअर्स. सो लगेच गिअर अप होऊन मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. ओके, सो अशा प्रकारे आपण गिअर अप झालो आहे. तर डायरेक्ट आपण बाईकवरती भेटू. बाय. चला, बे रेडी, सर्व गिअर अप. डायरेक्ट आता गाडीवरती भेटू, गाडी कोल्ड स्टार्ट करू आणि मग निघूया. ओके, बाय बाय. अशी बाईक कोल्ड स्टार्टला लावल्या आणि आपण रेडी झालो आहे. चला, माझ्यासोबत टोटल अजून 2 जण आहेत जे राहायला येणार आहे. राईड आणि दर्शनाला एक पिलेन म्हणून येणार आहे, तर एक बाईक घेऊन येणार आहे. आपण डायरेक्ट आता तिथं भेटू. ओके, ते रस्त्यात भेटू. पोचलो आहोत लोणावळा येथे सकाळी सकाळी. ह्या दोघांसोबत आलोय. अशी कामच कशाला करायची, तोंड लपवायला लागेल. कुठेतरी आय थिंक सो टोल नाक्याच्या इथे नाश्ता करू आणि मग इकडे आईच्या इथे जाऊ. थोडा चेंज झाला. आता आपण डायरेक्ट आलो आहोत कार्ला देवी इथे एकविराईच्या पायथ्याशी. वरपर्यंत जेवढ्यापर्यंत गाडीने येता येईल तेवढ्यापर्यंत गाडी आणली. तर डायरेक्ट मागे तुम्ही बघू शकता त्या शिड्या आहेत, तिथून आपण वरचा प्रवास करणार आहोत. बघूया, सकाळ झाली आहे तरी पण खूप गर्दी आहे इकडे. काय माहिती लाईनमध्ये किती वेळ लागतो आहे. हे गॅस वगैरे पण तिकडे एका शॉपमध्ये ठेवू कोणत्या तरी, जिथून आपण सामान घेऊ. चल, ते तुम्हाला दाखवतो बाकीचं पुढचं. ओटी वगैरे घेतली आहे, तिकडे हेल्मेट आणि शूज वगैरे ठेवले आहेत. तर दर्शन घेऊ. दर्शन घेतल्यानंतर येताना तुम्हाला ते दुकान वगैरे सर्व दाखवे. ओटीची प्राइस रेंज आणि कोणत्या प्रकारच्या ओट्या त्याही दाखवे. आता पोचलोय देवीच्या मंदिरापाशी. गर्दी तर एवढी वाटत नाही, बघूया तरी पण किती वेळ लागेल. ती वाली कारला लेणी आणि हा एकविरा देवीचं मंदिर. आता लाईनीत पोचलोय. आपण मंदिराच्या इथे पोचलोय, लाईनीत आहोत. बघूया, दर्शन लवकर भेटेल, एवढी काही लाईन नाही, अर्धा तासात दर्शन होऊन जाईल. ओटी भरायची आहे आणि मग पुढचा प्रवास. नाश्ता केला नाही, सो दर्शनानंतर पहिला नाश्ता करू, भूक लय लागली. आजची राईड मस्त करूया.
गाडी पण आहे, अजून कुठे कुठे फिरायचं ते पण विचार करू आणि तसं फिरायला. दर्शन मला इथे आईची प्रतिमा दाखवतो. हा झालं दर्शन. दर्शनला टोटल नाही म्हणायला 15-20 मिनटात झालं. एवढी काय गर्दी नव्हती. आता चाललो आहे खाली उतरतो. वरती कॅमेरा अलाव नव्हता, सो फोटो वगैरे नाही काढता येणार गाभाऱ्यातील. बाहेरून तुम्हाला व्हिडिओ दाखवली आहे जी टी व्हीवरती प्रदर्शित होते ती. चालेल, चला खाली भेटू. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू आहे तर पहिला रविवार आहे आत्ता. भारी मजा आली. गेल्या रविवारी सप्तशृंगी मातेचं दर्शन झालं. ह्या रविवारी एकविरीचं. नेक्स्ट रविवारी विचार करू कुठे जायचं आपण. ओके चल बघूया पुढचं कसं काय. लेणीचं प्रवेशद्वार बंद आहे, आपण बाहेरून लेणी बघूया. दर्शन वगैरे झालं. लेणी काय आतमध्ये प्रवेशद्वारमध्ये एंट्री नव्हती, काय माहिती कारण नाही माहिती. बघूया आता आपण आपले ॲक्सेसरीज वगैरे घेऊ आणि रिटर्नला जाऊ. ओके चला बाय. पुढे नाश्ता करू पहिलं आणि मग तुमचा पुढचा प्रवास तुम्हाला सांगतो कसं काय असेल. या शॉपमध्ये आपण आलेलो. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे देवीचे छायाचित्र, चिकी, प्रसाद वगैरे सर्व भेटेल. ते कुंकूचे भांडे वगैरे आहे आणि इथे ओटी पण आहे. ही 50 रुपये, 100 रुपये आणि ती वरची आहे 250 रुपये. ओटीमध्ये वेगवेगळं लाईक 50 रुपयाच्या ओटीमध्ये तुम्हाला फक्त नारळ आणि खण भेटेल. 100ची घेतली तर तुम्हाला ब्लाऊज पीस वगैरे भेटेल आणि वरची घेतली तर साडी असेल. ओके चालेल चला. वगैरे रेडी केले आहेत. आता निघालो आहे. जेवण काही रेडी. आता पहिलं नाश्ता करूया. पहिलं क्लास व्यवस्थित नाही. चला बाय. आपण इथे नाश्त्याला थांबलो आहे. माऊली धाबा म्हणून आहे, एक्झॅक्ट टोल नाक्याच्या पुढे. विचार होता मिसळ वगैरे खायची पण परत ती ट्रॅफिक आहे तिथून क्रॉस करून जा, त्यापेक्षा इकडेच नाश्ता करतो आहे. पुढे विचारता चाललं आहे टायगर पॉईंटला जायचं. टायगर पॉईंटला जाऊ. टायगर पॉईंट नंतर मग रोड पुढचं कसं चालेल. चल आरामात चालव. मोबाईल पकडला. आता पोचलो आहोत आपण टायगर पॉईंटला. तिथे गाडी पार्क केल्या दोघांच्या. त्या आपण त्या टोकाला जायचं. जाऊ. तिकडे बघण्यासारखं लोकेशन मस्त आहे. तर ॲक्च्युली सकाळी यायला पाहिजे होतं, पण जर सकाळी आलो असतो तर दर्शन लवकर नसतं भेटलं, मग लेट झालं असतं. मग त्यापेक्षा आता आलो आहे. दर्शन घेऊया. आपलं दर्शन घेतलं. इथे थोडा वेळ बसू आणि मग डायरेक्ट मठात जाऊ. ओके गगनगिरी महाराजांचा मठ आहे खोपोलीला, तिकडे जाऊ. आता त्या जाळी आहे त्यांच्या पलीकडे जाऊन बसायचं. तिथे सर्व गिअर्स वगैरे काढून ठेवलेत. आता इथे थोडा फोटोशूट करणार. थोड्या वेळ बसू. ऊन पण थोड्या वेळ बसू, फोटोशूट करू आणि निघू. डायरेक्ट मठात जाऊ. आता वाजलेत 11. 12पर्यंत पोचू मठात. मठात पोचल्यावर तिकडे बघू तर महाप्रसाद भेटली तर बेटर आहे, नाही तर मग रस्त्यात काहीतरी खाऊ आणि डायरेक्ट मग पालीला जायचे. पहिलं खोपोलीचा मठ, तिथे बघूया किती वाजतात. तिथून मग पालीला एक दर्शन. मग डायरेक्ट नेक्स्ट ट्रिप पालीवर ना घरी. मग आजची मस्त राईड झाली. मोठं ब्लॉग सेटअप घ्यायचं आहे. तो सेटअप झाला तर अजून राईड्स होतील. चला आपण पोचलो गगनगिरी महाराजांच्या मठात. खूप गर्दी दुपार आहे.
महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो आपण. सो कुपन घेऊया पहिलं. शूज वगैरे शूज रॅकमध्ये जागा नव्हती मग बाहेरच ठेवले. कुपन वगैरे घेऊ. आता आपण आलो आहोत पाली येथे बल्लाळेश्वरला दर्शन घेण्यासाठी. लाईन तर नाही, दुपारची वेळ आहे. अशा प्रकारे दर्शन झालं आहे. आता आपण चाललो परतीचा प्रवास. आता बस आजची कॅपॅसिटी भरली, भरपूर फिरलं. आता डायरेक्ट घरी. सर आपण भेटू डायरेक्ट. चला, अशा प्रकारे आजची राईड डन झाली आहे सक्सेसफुली. नो इन्सिडेंट हॅपन. ॲक्सिडेंट नाही झाला, काय असं विचित्र गोष्ट झाली नाही. मस्त आपलं दर्शन झालं. आणि आता मी लिफ्टमध्ये घरी जाऊन आपण ब्लॉग एंड करूच. त्या ब्लॉगमध्ये आज समरी काढू काय काय केलं. ओके, तर मित्रांनो आजचा आपण ब्लॉग इथेच एंड करू. आज आपण सकाळी सुरुवात केली राईडला. तर आपला फर्स्ट डेस्टिनेशन होता एकवीर आई मंदिरात जायचं, आई एकविरीचं दर्शन घ्यायचं आणि तिथून रिटर्न यायचं. पण रस्त्यामध्ये आपला प्लॅन चेंज झाला. पहिला आपण गेलो एकवीर आईचं दर्शन घेतला. तिथून आपण लोणावळ्यावरनं गेलो टायगर पॉईंटला. लोणावळ्या इथेच आहे जवळ, आंबे व्हॅलीच्या जवळ. आणि मग तिकडून आपण गेलो खाली गगनगिरी महाराजांचा मठ होता, तिकडे दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतलं. 20 रुपयाचं कुपन होतं आणि त्याचं टायमिंग 10 ते 1:30 वाजेपर्यंत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे व्हिडिओ शूटिंग अलाव नव्हती कोणत्याच मंदिरात आणि मठामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाव नव्हती. सो व्हिडिओ काढायला जमला नाही. पण तिकडची इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला. जर तुम्ही महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला, त्याचं कुपन 10 ते 1:30 वाजेपर्यंत अवेलेबल असतो. 1:30पर्यंत तुम्ही जाऊन घेऊ शकता. आणि मग आपण महाप्रसादाचा लाभ घेऊन वगैरे आपण निघालो. तिकडून मग आपण गेलो पालीला, बल्लाळेश्वर इथे त्या बाप्पाचं दर्शन घेतलं. अष्टविनायकमधलं एक आहे पाली येथील बल्लाळेश्वर, तिचं दर्शन घेतलं. त्याचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलो आहोत रोहा आपल्या घरी. तर अशी खूप मस्त अशी राईड झाली, मजा आली, खूप मजा आली. अराऊंड आपण 250 किलोमीटर्स क्रॉस केले, मजा आली. आता पूर्ण जमलं. आता जरा आराम करेल दिवसभर आणि उद्यापासून आपल्या रोजच्या कामाला सुरुवात. पण हां, आता जसं व्लॉग आला आहे तसं नेक्स्ट संडेला पण व्लॉग येणार आहे. सो ट्यून करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा यूट्यूब चॅनलवरती. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि हां, दुसरी गोष्ट, एकदा आपला मोठं सेटअप आला तर आपला कंटिन्युअस मोठा व्लॉग असणार आहे. आपण खूप सारे राईड करू. ॲक्च्युली विदाऊट मोठं व्लॉग पण व्लॉगिंग होते, बट आपल्याला जास्त कंटेंट राईडचा असतो. सो ट्राय करू लवकरात लवकर मोठं सेटअप घ्यायचा आणि आपण मोठं व्लॉगला स्टार्ट करू. चला, सायनिंग ऑफ, साहिल. बाय बाय. बाय बाय.